नमस्कार मित्रांनो, स्वप्न खाकीचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिस अटेंडंट या पदाची भरती निघालेली आहे. टोटल 572 जागा आहेत आणि याची फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती फॉर्म भरण्याची तारीख आपण पाहू शकता 15 जानेवारीपासून सुरू झालेली आहे आणि शेवटची जी तारीख आहे फॉर्म भरण्याची ती 4 फेब्रुवारी आहे. टेंटेटिव्ह डेट म्हणजेच एक साधारणतः एक्झामची डेट आहे फेब्रुवारी 28 आणि मार्च 1 अशा या 2 दिवशी तुमची एक्झाम होऊ शकते. टेंटेटिव्ह आहे म्हणजे अजून पूर्णतः निश्चित नाही आहे, पण या दिवशी होऊ शकते. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत या फॉर्ममधल्या त्या मी तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जागा बघा किती आहेत. आपल्याला मुंबईसाठी टोटल 33 जागा आहेत. तुम्ही इथे पाहू शकता स्क्रीनवरती मुंबई 33 जागा आहेत. त्याच्यामध्ये अपंगांसाठी आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा जागा आहेत. त्या तुम्ही नंतर व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर आणि तुम्हाला याची पूर्ण PDF जर पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला PDF म्हणून मेसेज करा, मी तुम्हाला ते सेंड करेल. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं, हा फॉर्म खूप मोठा आहे पण मी जेवढं तुम्हाला महत्त्वाचं वाटतं आहे ते मी तुम्हाला सेंड करेल. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, तुम्ही 10वी पास असाल तरच फॉर्म भरा. तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थीच फक्त याच्यामध्ये फॉर्म भरू शकतात. म्हणजे तुम्ही जर डिग्रीला असाल फर्स्ट इयर सेकंड इयर तर फॉर्म भरू शकता, पण तुमच्याकडे डिग्री असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाही. तसा त्यांनी नियमच दिलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचं ह्या काही गाईडलाईन्स आहेत, त्यानंतर तुम्ही वाचून घ्या. तुम्हाला एवढं महत्त्वाचं नाही आहे. त्याच्यामध्ये अपंगांनासुद्धा जागा आहेत, एक्स सर्व्हिसमॅनलासुद्धा जागा आहेत, त्यामुळे त्यांनीसुद्धा फॉर्म भरायचा आहे. आणि हो, फॉर्म कुठे भरायचा आहे त्याची वेबसाईट मी तुम्हाला दाखवतो. फॉर्म भरण्याची जी वेबसाईट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची, हे बघा RBI.org.in या वेबसाईटवरती तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. कृपया तुम्हाला जर फॉर्म भरायचं नॉलेज नसेल तर तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरा, पण उगाच चुकीचा फॉर्म भरू नका, कारण चुकीचा फॉर्म भरला तर तो बाद करण्यात येईल आणि मग तुम्हाला एक्झामसुद्धा देता येणार नाही. त्यामुळे 100 रुपये जातील, पण तुमच्या जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरा ज्यांना त्याचं नॉलेज आहे. एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा, सिटिझन ऑफ इंडिया पाहिजे जे की तुम्ही आहात. त्याच्यानंतर एज क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि जी ती तारीख आहे ती 1 जानेवारी पकडणार आहे तुमची 25 वर्षाची. आणि तुमचा जन्म हा 2 जानेवारी 2001च्या पूर्वीचा नसावा ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि 2008 नंतर नसावा. हे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. आता SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 30 वर्षापर्यंत सूट आहे. त्याच्यानंतर OBCसाठी 28. त्याच्यानंतर जे अपंग आहेत त्यांच्यासाठी जनरल आणि EWS विद्यार्थ्यांना 10 वर्ष सूट आहे, म्हणजेच 35. त्याच्यानंतर OBCंना 13 वर्ष सूट आहे, म्हणजे 38. आणि SC STला 15 वर्ष सूट आहे, म्हणजे 40 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. एक्स सर्व्हिसमॅनचं तुम्ही पाहू शकता. हां, सर्वात महत्त्वाचं, विडो आणि डायवॉर्स वुमन, म्हणजे ज्यांचा डायवॉर्स झालेला आहे कायदेशीररित्या आणि ज्या महिला विधवा आहेत त्यांच्यासाठी ओपन कॅटेगरीचे 35 वर्षापर्यंत महिला फॉर्म भरू शकतात. आणि SC STच्या महिला 40 वर्ष असेल तरीसुद्धा फॉर्म भरू शकतात, डायवॉर्स झालेल्या आणि विधवा महिला. बाकी अजून महत्त्वाच्या काही गोष्टी, एज्युकेशन क्वालिफिकेशन मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे, अ कॅन्डिडेट शुड हॅव पास 10th स्टँडर्ड फ्रॉम द कन्सर्न स्टेट कमिंग अंडर द रिजनल
ज्युरिडिक्शन ऑफ रिक्रुटिंग ऑफिस, हे तुम्हाला सगळं मी मगाशी सांगितलेलं आहे. तुम्ही 10वी पास पाहिजेत, अंडर ग्रॅज्युएट चालतील, 12वी पास पण चालतील. आता याच्यामध्ये ऑनलाईन एक्झाम जी होणार आहे ती कशी होणार आहे? रिजनिंग 30 मार्क 30 क्वेश्चन, इंग्लिश ग्रामर 30 मार्क 30 क्वेश्चन, जनरल अवेअरनेस 30 मार्क 30 क्वेश्चन आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी 30 मार्क 30 क्वेश्चन, असे 120 मार्काची तुमची परीक्षा होणार आहे. पेपर बऱ्यापैकी असतो, व्यवस्थित सोपा असतो, त्यामुळे तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता. इझी नाही पण अभ्यास करून. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4, म्हणजे 4 प्रश्न चुकल्यानंतर तुमचा एक आलेला प्रश्न कट होणार, म्हणजे त्याचे मार्क कट होणार. अशा प्रकारे 1/4 आहे. त्यानंतर पे स्केल बघा, तुम्हाला 46,029 रुपये पर मंथ तुमचं पे स्केल असणार आहे. त्याच्यानंतर 15% तुमचा होम रेंट अलाउन्स असणार आहे. 24,250 वरती बेसिकच्या जर 15% केलं तर एक 3300-3400 रुपयाच्या आसपास तुमचा तो होम रेंट अलाउन्स भेटेल. म्हणजे तो तुम्ही 50,000च्या घरात 100% जाणार आहात. तर एवढा छान पगार आहे. 10वी पासवरती आहे फक्त. तर या संधीचा नक्की फायदा घ्या, खूप तुम्हाला मदत होईल. फॉर्म भरण्याची फी किती आहे? SC ST आणि एक्स सर्व्हिसमॅन आणि अपंग जे आहेत त्यांना 50 रुपये फी आहे प्लस 18% GST. जनरल OBC आणि EWSसाठी 450 प्लस 18% GST असं आहे. स्टाफ म्हणजेच RBIचे मध्ये ऑलरेडी जे कामाला आहेत त्यांच्यासाठी फी नाही आहे. अशा प्रकारे फीची माहिती तुम्हाला कळलेली आहे, म्हणजे चार्जेस किती आहेत ते सुद्धा कळलेले आहेत. त्यानंतर हे सर्व बाकीच्या गोष्टी आहेत त्या आपल्या काही कामाच्या नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं दुसरं म्हणजे कास्टच्या संदर्भात जे विद्यार्थी OBC मध्ये आहेत त्यांनी सेंट्रल फॉर्मॅटचं OBC सर्टिफिकेट काढायचं आहे, आणि जे SC STचे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील सेंट्रल फॉर्मॅटचं सर्टिफिकेट काढायचं. स्टेटचं सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामला चालत नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. सेंट्रल फॉर्मॅटचं तुम्हाला सर्टिफिकेट लागतं. आता ते सर्टिफिकेट कसे असतात, नक्की कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतात, ते जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. कमेंट केल्यानंतर किंवा मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्राम पेज देईल, त्या इंस्टाग्राम पेजवरती मला मेसेज करा. मी तुम्हाला त्याचे PDF पाठवेल कुठल्या फॉर्मॅटमध्ये असतं. त्याच्यानंतर जे विद्यार्थी मराठा आहेत त्यांना सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट काढावं लागेल, तरच तुम्ही सेंट्रलच्या EWSमध्ये फॉर्म भरू शकता. अन्यथा तुमची गणना ही ओपनमध्ये होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जी महत्त्वाची माहिती आहे ती मी तुम्हाला सर्व सांगितलेली आहे. फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती 4 फेब्रुवारी आहे, त्यामुळे त्याच्या आधी सर्वांनी फॉर्म भरून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा. यासारख्या महत्त्वाच्या ज्या काही गव्हर्मेंट सर्व्हिसेसच्या एक्झाम होतात त्याची सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सांगत असतो. तसेच इतर स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शनसुद्धा करत असतो. तर तुमच्याकडून फक्त मला एक सबस्क्राईबची अपेक्षा आहे, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, परिवारजनांना सेंड करा, जेणेकरून त्यांनाही या परीक्षेचा फायदा होईल, त्यांनाही इथे अप्लाय करता येईल. धन्यवाद.